महाराष्ट्रातील पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर 15 ऑगस्ट दिवशी थेट तुमच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपयाची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे। सरकारच्या अन्न सुरक्षा मिशन आणि डिजिटल पडताळणी टीमनुसार पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 10 प्रमुख जिल्ह्यांमध्ये थेट डीबीटीद्वारे ही रक्कम पाठवण्याचं काम केलं जाणार आहे। सरकारने या पडताळणीसाठी तसेच या योजनेचा लाभ देण्यासाठी एक महत्त्वाचं काम करण्याचा आदेश दिला आहे। ते काम तुम्ही अगदी 2 मिनिटांमध्ये करू शकता आणि हे काम केलेल्या सर्व पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना 2000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला 2000 रुपये हवे असतील तर पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक पहा, कारण दिल्लीच्या कार्यालयातून थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यंत गेल्या 24 तासामध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी महाराष्ट्रातील लाखो कुटुंबियांसाठी ऐतिहासिक घोषणा केली आहे आणि या 2000 रुपयाच्या विशेष निधीला मंजुरी देण्यात आली आहे। आतापर्यंत सरकार रेशन दुकानामधून तुम्हाला फक्त गहू, तांदूळ किंवा डाळी देत होतं, पण जागतिक स्तरावर अन्नधान्य आणि इंधनाचे भाव ज्या वेगाने बदलत आहेत त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील सामान्य तसेच अल्प उत्पन्न असणाऱ्या कुटुंबियांना मोठा फटका बसत आहे। म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्मार्ट रेशन आणि तसेच डायरेक्ट बेनिफिट या क्रांतिकारी संकल्पनेची अंमलबजावणी सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत केंद्र सरकार महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये विशिष्ट डिजिटल पडताळणी टीम मार्फत पडताळणी करून 15 ऑगस्टच्या मुहूर्तावरती ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहे। पण जर तुम्ही पुढील काही मिनिटांमध्ये सांगितलेलं एक महत्त्वाचं काम पूर्ण केलं नाही तर पात्र असूनही तुमच्या खात्यामध्ये 1 रुपयाही येणार नाही आणि तुमचं नाव यादीमधून थेट बाद केलं जाईल। कारण दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि देशातील महागाईचा आलेख व सर्वसामान्यांचं बजेट यांचा आढावा घेत त्यांनी फक्त केसरी आणि पिवळं रेशन कार्ड धारकांना मान्यता दिली आहे। मोदी साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की केवळ मोफत धान्य देऊन चालणार नाही तर सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आधार देण्याचा निर्णय घेण्यात यावा, यासाठी आम्ही या योजनेची घोषणा करत आहोत। त्यामुळे आर्थिक मदत पोहोचवत असताना सरकारच्या आदेशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना योजनेत पात्र ठरवताना विशिष्ट अटीनुसार महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली। परंतु या योजनेमध्ये ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अतिशय मर्यादित आहे अशा पिवळ्या रेशन कार्ड धारकांना लाभ मिळेल, तसेच ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा केसरी रेशन कार्ड धारकांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पण ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेमधून बाद करण्यात आलं आहे। केंद्र आणि राज्य सरकारने ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्यापूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांची निवड केली आहे। त्यामुळे सुमारे 75 ते 80% नागरिकांना याचा लाभ मिळेल। 15 ऑगस्ट दिवशी त्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होतील। अनेकांना वाटतंय की आमचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं आहे म्हणजे आमचं काम झालं आणि आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जो हा लाभ रेशन कार्डवरती मिळणार आहे त्यासाठी तुम्ही जर एक महत्त्वाचं काम केलं नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली महत्त्वाची सूचना जाणून घ्या, तरच तुम्हाला 2000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। कारण मंत्रालयातून आलेल्या ताज्या अहवालानुसार राज्यातील तब्बल 40% रेशन कार्ड धारक या एका साध्या चुकीमुळे 2000 रुपयाच्या लाभापासून वंचित राहू शकतात। अनेक लोकांना वाटतं की आमच्या रेशन कार्डने वर्षोनवर्षे आम्ही अन्नधान्य मिळवतो म्हणजे आम्हाला दर महिन्याला रेशन कार्डवरती धान्य मिळतं म्हणजे आमचं काम झालं, तर तसं नाही आहे। कारण सरकारने आता बोगस आणि निष्क्रिय रेशन कार्ड बंद करण्यासाठी नवीन डिजिटल सिस्टीम देखील लागू केली आहे। सरकारने या संपूर्ण प्रक्रियेवरती लक्ष ठेवून महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातील विशेष तालुक्यांमध्ये सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये निधी देखील पाठवला आहे। तसेच या 10 जिल्ह्यातील 80% लाभार्थ्यांनी हे महत्त्वाचं काम पूर्ण केलेलं आहे, परंतु 20% लोकांचं हे काम करायचं राहून गेले, त्यामुळे त्यांच्यासाठी शेवटची संधी उपलब्ध झाली आहे। केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांची विभागनिहाय वर्गवारी केली आहे। त्यामुळे सरकारी बँकांसोबतच खाजगी बँकांनाही डीबीटी नेटवर्कशी जोडण्यात आलं आहे। विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या सरकारी मध्यवर्ती सर्व्हरनुसार थेट बँकिंग सिस्टीमद्वारे निधी ट्रान्सफर केला जाणार आहे। तर उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र
विभागातील राष्ट्रीयकृत बँकांसोबतच HDFC, ICICI आणि ॲक्सिस यासारख्या खाजगी बँकांमध्ये पात्र खात्यांची यादी मध्यवर्ती सर्व्हरशी लिंक करण्यात आली आहे। तसेच कोकण भागातील मजुरांचे असंघटित कामगारांचे खाते ही खाजगी बँकांमध्ये देखील आहेत आणि त्यांना थेट रेशन कार्डवरून लाभ दिला जाणार आहे। केंद्र सरकारने विशेष निधी राज्य सरकारकडे सुपूर्द केला आहे आणि या योजनेची पहिली पायरी म्हणून 15 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 2000 रुपये रक्कम निश्चित करण्यात आली आहे कारण गेल्या महिन्यामध्ये नवी दिल्लीमध्ये एक बैठक पार पडली आणि जागतिक बाजारातील भाव पाहता केवळ मोफत धान्य नाही तर थेट रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि याच धोरणातून स्मार्ट रेशन आणि डायरेक्ट बेनिफिट ही संकल्पना अंमलात आणली आहे। आणि याच योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड नाही तर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असायला हवं। आणि जर तुमच्याकडे हे असेल तर आता पुढची 2 मिनिट लक्षपूर्वक ऐका, कारण तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे पण 15 ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी सरकारने सांगितलेलं महत्त्वाचं काम करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण सरकारने स्पष्ट केलं आहे की फक्त रेशन कार्ड असून चालणार नाही तर रेशन कार्डवर असलेल्या प्रत्येक सदस्याचं बायोमेट्रिक KYC पूर्ण झालेलं असणं अनिवार्य आहे। कारण अनेकदा रेशन दुकानामध्ये धान्य घेताना कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीचा अंगठा लावला जातो, परंतु 2000 रुपयाच्या योजनेसाठी प्रशासकीय सिस्टीमने रेशन कार्डमधील सर्व नोंदणीकृत सदस्यांची डिजिटल पडताळणी मागितली आहे। म्हणजेच नागरिकांनो, आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाहीत, तसेच रेशन कार्डवरती किती नागरिकांना लाभ घेता येणार आहे याची सर्व माहिती आता सरकारच्या पोर्टलवरती नोंदवली जाणार आहे। म्हणजेच आता NIC सर्व्हरवरून अन्न सुरक्षा विभागाच्या केंद्रीय सर्व्हरवरती त्वरित माहिती पाठवली जाईल आणि त्यानुसारच सरकार रेशन कार्डवरती लाभ वितरित करणार आहे। ज्या व्यक्तींची नावं आहेत त्यांनाच लाभ मिळेल। ज्या रेशन कार्डवरती पूर्ण सदस्यांची KYC झालेली असेल त्यांना स्मार्ट रेशन कार्डनुसार लाभ दिला जाणार आहे। 15 ऑगस्टला मिळणाऱ्या 2000 रुपयाच्या हप्त्याचा लाभ हा तुमच्या कुटुंबाच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। नागरिकांनो, लक्षपूर्वक ऐका की आता सरकार तुमच्यासाठी नवीन उपाययोजना करत आहे, परंतु तुम्ही देखील सरकारला सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण एका रेशन कार्डवरती किती लाभ घेतात हे माहिती असायला हवी। त्यामुळेच रेशन कार्ड आणि आधार कार्ड या 2 गोष्टी गरजेच्या आहेत। आणि ज्या नागरिकांनी ही कामं पूर्ण केलेली आहेत त्यांना गहू आणि तांदूळ दर महिन्याला मिळतंच। त्यामुळे जर तुम्हाला दर महिन्याला गहू आणि तांदूळ मिळत असेल तर तुम्ही ही प्रोसेस केलेली असेल आणि तुम्ही यासाठी पात्र असू शकता। त्यामुळे नागरिकांनो, जर तुम्ही अल्प उत्पन्न गटामध्ये असाल आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे। नागरिकांनो, तुमच्यासाठी ही विशेष बातमी आहे, कारण आता सरकारने निधी मंजूर केला असून वितरित करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे। यासाठी सरकारने 10 जिल्ह्यांची निवड केली आहे। केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांची विभागनिहाय वर्गवारी केली आहे आणि 10 जिल्ह्यातील सरकारी आणि खाजगी बँकांच्या मध्यवर्ती सर्व्हरशी निधी जोडण्याचं काम सुरू करण्यात आले। विदर्भ विभागातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या 4 प्रमुख जिल्ह्यांच्या पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आला। त्यानंतर उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये DBT मार्फत हा लाभ वितरित होणार आहे। कोकण विभागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये रेशन कार्डवरती लाभ मिळेल। तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये यादीमध्ये जिल्ह्यांना समाविष्ट करण्यात आले। नागरिकांच्या खात्यामध्ये DBT मार्फत पैसे वितरित केले जातील। नागरिकांनो, गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये देखील डिजिटल मोहीम राबवण्यात येणार आहे। तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये KYC पूर्ण झालेल्या नागरिकांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून लाभ मिळेल। नंदुरबारमधील आदिवासी बांधवांसाठी अन्न पुरवठा केंद्राच्या माध्यमातून डेटा एकत्र केला गेला होता आणि तांत्रिक अडचणी दूर करत पात्र लाभार्थ्यांची यादी डिजिटल प्रणालीमध्ये अपलोड करण्यात आली आहे। तसेच पालघर जिल्ह्यात KYC पूर्ण असलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टच्या मुहूर्तावरती रक्कम मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्यामधील रेशन कार्डचा डेटा गोळा करून पात्र नागरिकांची यादी बँकेकडे पाठवण्यात आली आहे।